आजच्या माझ्या कथेचं नाव आहे काटा. भारतामध्ये एक अशी म्हण आहे, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. नोकरी कोणतीही असो, किती उच्च पदाची असो, ती कनिष्ठच असते. खरं पाहता मी शिक्षकी पेशातला माणूस. प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्या पेशाचा इतका आनंद मी मिळवलाय की त्या आनंदाचं रूपांतर जर मी पैशामध्ये केलं तर कदाचित मी कुबेराहून श्रीमंत असेल. तरी पण नोकरी ही कनिष्ठच आहे. त्याचा अनुभव माझ्या परमनंट झाल्यानंतर नोकरीमध्ये पहिल्याच वर्षी आला. आमच्या कॉलेजमध्ये 12वीची SHची परीक्षा होती. या वर्षी मला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला सुपरविजन करावं लागणार आहे. तुम्ही आता परमनंट झालात, तुम्हाला सुपरविजन करावं लागेल. आमचे प्राचार्य, उपप्राचार्य, बाकीचे आमचे सर्व शिक्षक, शिपाई धावपळ करत होते, तयारी चालली होती. काही सिनियर प्राध्यापक माझ्याकडे आलेत आणि म्हणले, सर आता आम्ही जुने झालोत, आता तुमच्यावर सगळा हा भार आहे, आता तुम्ही हे सगळं सांभाळा. म्हटलं हो नक्कीच. नाही, प्रत्येकाला परीक्षेचा अनुभव घेतला पाहिजे. बोर्डाच्या परीक्षा कशा असतात, काय असतात. म्हटलं हो सर, नक्की घेईल. तिथून मी थोडंसं बाजूला जात होतो तोपर्यंत उपप्राचार्यांनी मला बोलवलं. सर जरा इकडे या. म्हटलं बोला सर. नाही, मी आता एक नोटीस काढतोय. आता आपली जी परीक्षा आहे HSCची बोर्डाची, त्यासाठी पर्यवेक्षकांनी नावं द्यायची म्हणून मी एक नोटीस काढतोय, तुम्ही द्या. म्हटलं हो सर, देईल मी. फार आवश्यक असतं, प्रत्येक गोष्टीचा अनुभव पाहिजे. म्हटलं हो सर, देईल मी. थोड्या वेळानंतर अजून मी माझ्या रूमपर्यंत पोहोचतोय का नाही तोपर्यंतच शिपाई आला आणि शिपाई म्हणला, सर तुम्हाला प्राचार्यांनी बोलवलं. मी प्राचार्यांच्या खोलीमध्ये गेलो. या सर, तुम्हाला कळालं असेलच कदाचित, आपल्याकडे आता एक फार मोठी बोर्डाची परीक्षा आहे. तुम्ही सुपरवायझर आता या वर्षापासून होणार आहात. काळजीपूर्वक काम करायचं. म्हटलं हो सर, नक्कीच करीन. नाही, मी थोड्याशा सूचना ज्या देतोय त्या काळजीपूर्वक आहे का? म्हटलं हो सर, सांगा. आपल्या कॉलेजचा निकाल 12वीचा हा 100% लागायलाच पाहिजे असतो. आणि यावर्षी विशेष म्हणजे आपल्या अध्यक्षांचा मुलगा आहे, आमदार साहेबांची भाची आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला लक्ष जास्त द्यावं लागेल. आणि एक लक्षात ठेवायचं, तुम्ही या मंडळीकडून किंवा इतर कुठल्या माणसांकडनं कुठला प्रॉब्लेम येणार नाही याची काळजी घ्या. निकाल 100% कसा लागेल हे बघा. ग्रँटचा प्रश्न असतो आणि तुमच्या विषयामध्ये किती पडले पाहिजेत हे तर सांगायलाच नको, नाही तर तुमचं इन्क्रिमेंट पण बंद होऊ शकतं. म्हणून काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करा. बाकीच्यांचा सल्ला घ्या कसं करायचं ते. मला थोडंसं मी विचार करायला लागलो, आता नेमकं काय करायचं मी. म्हणून माझ्याकडनं काही राहवलं गेलं नाही. मी सरांना विचारूनच टाकलं. म्हटलं सर, नेमकं काय करावं अशी तुमची इच्छा आहे. म्हणजे मला वाटलंच होतं हा प्रश्न तुम्ही मला विचारणार आहे, म्हणूनच मी तुम्हाला बोलवलं. हे बघा, ह्या गोष्टी काही सांगायच्या नाहीत, पण तुम्ही समजूत घ्या बाकीच्यांकडनं. जे काही चालतं ते चालू द्या. जर त्याला विरोध तुम्ही केला तर जे काही परिणाम होतील ते फार वाईट होतील. काही गुंड पोरं असतात, काही चाकू दाखवतात, काही शाई शिंपटतात, काही काचकुऱ्या टाकतात, काही माऱ्यामाऱ्या करतात. त्यामुळे त्या बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्याशी आमचा काही संबंध नसतो. त्रास तुम्हाला होईल, म्हणून काळजीपूर्वक गोष्टी करा. ठीक आहे सर. मी बाहेर पडलो आणि खरं म्हणजे मला भीती वाटायला लागली. आता मी नेमकं काय करायचं आहे. माझ्या लक्षात आलं की मला विद्यार्थ्यांना कॉप्या करू द्यायच्या आहेत, ते म्हणतील तसं करू द्यायचं आहे आणि कदाचित त्यामध्ये भानगड होण्याची शक्यता आहे. माझ्या डोक्यामध्ये एकच विचार की समजा माझ्या वर्गामध्ये कॉपी चालू आहे आणि बोर्डाची गाडी आली
दक्षता विभागाचे अधिकारी आलेत आणि त्यांनी माझ्यावर काही ॲक्शन घेतली तर माझं काय होईल? कारण मी गरीब फॅमिलीतला, नोकरीची गरज असलेला, काय करावं डोक्यामध्ये विचार सुरू झाले. पण नोकरी होती, काम करणं क्रमप्राप्त होतं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो आणि नोटीस आलेली होती, सुपरवायझर्सची नावं द्या. मी पण माझं नाव दिलं आणि सगळ्या माझ्या परत त्या जे मला प्राध्यापक अगोदर भेटले होते ते पण भेटले. का हो दिलं का नाव? म्हटलं हो सर दिलं. अच्छा मग ठीक आहे. उपप्राचार्यांनी पण विचारून घेतलं, का हो दिलं का नाव? म्हटलं हो सर दिलं. आणि हे बघा, आता एक पहिली त्याच्यामध्ये सूचना आहे की आपली पहिली मीटिंग आहे सुपरवायझर्सची, त्या मीटिंगला हजर राहा. म्हटलं ठीक आहे सर. दिलेल्या वेळेला मी सुपरवायझर्सच्या मीटिंगला हजर राहिलो. आमचे जे चीफ कंडक्टर होते त्यांनी मला काही सूचना दिल्या, ए फॉर्म कसा भरायचा, बी फॉर्म कसा भरायचा, ॲब्सेंट रिपोर्ट कसा भरायचा. आणि त्यांनी आम्हाला एक ऑर्डर दिली की या ऑर्डरनुसार तुम्ही आता परीक्षेला जायचं आहे, या तारखेपासून सकाळच्या सत्राला तुमचं सुपरविजन कधी आहे, कोणत्या पेपरला आहे, किती तारखेला आहे, दुपारून आहे का सकाळून आहे. ती नोटीस मी घेतली आमची आणि तिथून जायला लागलो. हॉलमधनं बाहेर पडलो आणि मला जे प्राध्यापक अगोदर भेटले होते ते मला भेटायला आले. म्हटलं काय भाऊ घेतली का ऑर्डर? म्हटलं हो सर मिळाली, हे अशी आहे. लगेच एकाने खिशातनं चिटोरं काढलं, सर हे ठेवा जवळ. म्हटलं काय आहे? मुलगा आहे ना माझा. अरे बापरे. दुसरा आला, त्याने पण एक चिटोरं दिलं, हा नंबर ठेवा तुमच्याकडे. मुलगी आहे ना माझी. माझ्या आता लक्षात आलं की हे लोक मला या 3 दिवसापासून का सांगतायत. लगेच थोडासा पुढे झालो, तोपर्यंतच उपप्राचार्यांविधी मला रस्त्यातनं जाताना दिसले, त्यांनी पण मला हात दिला, इकडे या. मी गेलो, काय मिळाली का ऑर्डर? हो सर. म्हटलं मिळाली, व्यवस्थित काम करायचं आहे काळजीपूर्वक. म्हटलं हो सर. आणि त्यांनी पण एक चिटोरं काढलं. मला आश्चर्यच वाटलं. केविलवाणे हसले, नात आहे माझी, मुलीची मुलगी आहे. म्हटलं हो सर, ठेवली खिशामध्ये. आणि मी ज्या वेळेला प्राचार्यांच्या रूममधनं जात होतो, समोरून जात होतो, तेव्हा प्राचार्यांनी मला परत बोलवलं, ऑर्डर घेतली का? म्हटलं हो सर घेतली. सूचना लक्षात आहेत सगळ्या? म्हटलं हो सर. नाही नुसतं हो म्हणून चालणार नाही, आमदार साहेबांची भाची आहे आठवण करून देतो, अध्यक्षांचा मुलगा आहे आठवण करून देतो, कुठला प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नकोय, काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर माझी जबाबदारी असणार नाही. त्यांनी दमच दिला. काय करावं, परत भीती वाटली. आता टाइम टेबलनुसार अजून 2-4 दिवस होते परीक्षेला. परीक्षा पहिला दिवस सूचना होती 1 तास अगोदर यायचं पेपरच्या. मी अगदी पहिल्यांदा सुपरविजन करायचं आहे बोर्डाच्या याचं एक्झामचं म्हणून जरा अगोदरच गेलो. माझ्या कॉलेजच्या आवारात पाय टाकला आणि धक्काच बसला. यात्रा भरली होती. गावातले सगळे अशिक्षित सुशिक्षित, नऊवाऱ्या पातळणे असलेल्या, धोत्र घातलेली, काय जे गुंड पिंड जे काय होते ते सगळे तिथं हजर झालेले. घोडक्याने उभे, मध्ये एक मुलगा, त्याच्या भोवती 4-5 जण, मध्ये एक मुलगा, त्याच्या भोवती 4-5 जण हसताय खिदळतायत. परीक्षेचा ताण कोणावरही नाही, फक्त माझ्यावरच होता. कारण माझं कसं होईल हाच मला मोठा प्रॉब्लेम होता. शेवटी सुपरविजन करायचं आहे. हळूहळू मी माझ्या त्या गर्दीमधनं त्या रूमपर्यंत पोहोचलो जिथं आम्हाला ते पेपर्स मिळणार होते. अलॉट झाले, रूम नंबर अलॉट झाली, पेपर मिळाले आणि पहिली बेल झाली रूमवर जाण्याची. मी तो गठ्ठा घेतला आणि जायला लागलो त्या गर्दीतनं, बाजूला करत करत. एक जण माझ्याकडे यायचा, सर कोणत्या रूमवर आहे? मी सांगितलं 8 नंबर. नाही तुमच्याशी नाही काम. दुसरा यायचा, सर कोणत्या रूमवर आहे? 8 नंबर. सर एक चिटोरा द्यायचा. 8 नंबर म्हटला की आजूबाजूचे जे 8 नंबरमध्ये होते ते सगळेच धावत पळाले, सर हे चिटोरं जमा व्हायला लागली. मी जायला लागलो तिथे त्या गर्दीमधनं 8 नंबरच्या रूमकडे.
तोपर्यंत मला मागणं आवाज आला, कोणत्या एरियात न्यायला गेलो रे सर? म्हटलं बापरे, आपलीच चौकशी करतोय कोणीतरी. मी मागे वळून बघितलं. एक उंच बोरा 6.25 फूट, काळा कुट्ट, दाढी वाढवलेला, मोठा गमछा लटकवलेला, मोठा टिळा लावलेला. मी त्याच्याकडे वळलो, त्याच्या जवळ गेलो आणि मी त्याला म्हटलं, नमस्कार, मीच आहे ओले सर, माझ्याशी काही काम आहे? मग तो म्हणला, सर तुम्ही 8 नंबरवर आहे आणि आता याच्या पुढे तुमचे नंबर बदलणार आहेत रूमवर. म्हणे हो. म्हटलं हो. बोललं, मी एकच दार सांगतो, आमच्या वाड्यातले जितके पोरं आहेत तितक्याला कुठलाच प्रॉब्लेम यायला ना पाहिजे, आणि त्याला काही प्रॉब्लेम आला तर आपल्यावर कोणी वाईट नाही हो. त्याने तोंड फिरवून टाकलं. सर मला धक्काच बसला. तो दम देऊनच निघून गेला होता. मला काही हरकत नाही बा, तो तर निघून गेला होता. मी परत वळलो माझ्या रूमकडे. रूममध्ये जात होतो. रूममध्ये जाताना एक जण अतिशय नम्रपणे, नमस्कार सर. म्हटलं नमस्कार, मी पत्रकार आहे. म्हटलं सर माफ करा मला, मी तुम्हाला काही देऊ नाही शकणार माहिती, प्राचार्यांना भेटा. म्हणे नाही सर. तोही केविलवाणा हसत होता. म्हटलं नाही सर, मला तुमच्याशीच काम आहे. म्हटलं बोला. ते काय आहे सर, माझी बहीण आहे तुमच्या खोलीमध्ये, जरा प्लीज. निघा. तेही गेले. म्हटलं चला रे, पेपर खाली बसा, बाकीच्या बाहेर निघा. विद्यार्थी संख्या 25ची होती माझ्या याच्यामध्ये त्या वर्गात, पण तिथे मला असं वाटतं 50-75 एक्स्ट्रा होते. म्हटलं चला आता तुम्ही त्यांना पेपर लिहू द्या, बाहेर निघा, बाहेर निघा, बाहेर निघा. एकेकाला काढतोय बाहेर, एकेकाला काढतोय बाहेर. माझ्या रूमच्या मागच्या बाजूला, उलट बाजूला ज्या खिडक्या होत्या, त्या खिडक्यांवर काही लटकलेले होते आणि तिथून सूचना देत होते, संजू घाबरायचं नाही, नंबर द्यायलाय. त्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं. मी म्हणतो अरे बाजूला हो रे, उतरा, सांग रे त्याला, उतरा खाली, उतरा खाली, बसा रे नेट, बसा खाली. तो एक जण तिकडच्या खिडकीहून, हो लवकर उतर, पोलीस आलाय, पोलीस आलाय. तो मारत पळत 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 आलाय. त्याने त्याच्याकडे पाहिलं आणि कसा म्हणतो, तो मारणार नाही आपल्याला. म्हणे का? 100 रुपये देऊन ठेवले त्याला. आणि खरोखरच तो पोलीस आला. बाकीच्यांना हटकत होता, त्याला हटकलंच नाही. शेवटी हळूहळू हळूहळू सगळे गेलेत. मी पेपर वाटलेत, सांगितल्या सूचना, नंबर्स व्यवस्थित टाका, अशा 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 सूचना त्या आहेत, त्याच्यानुसार सर्व भरा. आणि सह्या करण्यासाठी मी निघालो. तोपर्यंत आमचे बिल्डिंग कंडक्टर आले प्रश्नपत्रिका घेऊन. त्यांनी माझ्या हातात दिल्या, म्हणजे मोजून घ्या. मी त्या मोजून वगैरे घेतल्या आणि बेल पडली की वाटा. म्हटलं हो सर. तोपर्यंत परत एक एक जण पडू द्यायचा, वरती खिडकीवर चढायचा आणि ही सूचना देऊन द्यायचा, घाबरायचं नाही. बेल झाली, मी प्रश्नपत्रिका वाटल्या आणि सह्या करायला लागलो क्रमाने. प्रश्नपत्रिका वाटल्या होत्या, सही करायला सुरुवात केली. 2-4 मिनिटच झाली होती. तोपर्यंत कोण कुठून काढतोय, कोण कुठून काढतोय, काय काय लपवण्याची ठिकाणं होती, तिथून एक 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 काढताय सगळे. मी हे गुच्छ बसा रे, हे काढू नको रे, नीट विसरे. कोणी ऐकायलाच तयार नाही. थोडे अजून बरे शोधत होते. तोपर्यंत मी पहिल्याच म्हटलं सह्या करणं आवश्यक आहे, म्हणून मी सह्या करायला लागलो. पहिलाच बेंचवरचा मुलगा एका चिठोरीवर काहीतरी लिहित होता. मी त्याला म्हटलं, अरे बाबा तुझ्याकडे आता प्रश्नपत्रिका आहे, पेपर आहे, पेपरवर लिही ना, त्या चिठोरीवर काय लिहितो? नाही म्हणजे सर प्रश्न पहिला, तो दुसरा लिहितो आहे, तो तिसरा लिहितो आहे. म्हटलं का? बाहेर फेकणे आहे. म्हटलं अरे नीट बघीस तू, आणतो पेपर. मी सही करत होतो. सही करत करत शेवटच्या बेंचवर गेलो. तो बेंचवर पेपरवर दोन्ही हात असे ठेवून टेकून बसला होता. मी त्याला म्हटलं हात उचल, मला सही करायची आहे. म्हणे नाही सर. अरे म्हटलं नाही कसं काय? मला सही करायची आहे. ते हात बाजूला कर, पेपर इकडे दे. नाही सर. अरे म्हटलं नाही काय, उठ ते बाजूला कर ह्याच्यामध्ये. मी तो पेपर उचलला, जुनी प्रश्नपत्रिका होती. म्हटलं का रे आताची कुठं आहे? म्हणे सर बाहेर फेकली. उभा राहा तू उभा राहा लवकर, इकडे येतो इकडे. अशी कशी काय बाहेर फेकली तू ती प्रश्नपत्रिका? चल इकडे, तुला आपल्या बिल्डिंग कंडक्टरच्या ताब्यात देतो. तुला तू सर, मी पाटील सरचा मुलगा आहे ना.
आणि पाटील सरचा मुलगा आहे म्हटल्याबरोबर बैस खाली बसला. तोपर्यंत बाकीच्या सगळ्यांनी ते काढायला सुरुवात करून काय काय शोधत होते, सापडत कोणालाच नव्हतं. एक 15-20 मिनिट झाले. नीट बिसरे तो तिकून उठतोय म्हणतोय, का रे सापडलं का, का रे अबूत झालं का, त्यांची जोरजोराच्या. माझं सगळं लक्ष बाहेर, कोणी येत आहे का, त्या दरवाजामध्ये मी जाय करतोय, कोणी दिसतंय का, आपल्या खोलीमध्ये कोणी येत आहे का, नीट बिसरे. अर्धा तास झाला असेल. बाहेरून एक जण पळत यायला लागला, खिडकीवरनं उठायचा आणि नाव घ्यायचा, संजू घे रे, आणि बाहेरून त्या कॉपीचे गठ्ठे फेकायचा. कोणी कोणी मुलीचं नाव घ्यायचं फेकायचा, कोणी कोणी मुलाचं नाव घ्यायचं फेकायचं. सगळ्या कॉपींचे गठ्ठे बाहेरून येत आहे. ज्याच्याकडे यायचं त्याच्याकडे बाकीची मुलं उठायचे आणि त्याच्याकडे जाऊन बसायचे. मी नुसताच अरे नीट बिसरे असं नको करू रे, लाईनमध्ये कोणी ऐकायलाच तयार नाही. कसं तरी चाललंय. जीवाची माझी घालमेल होते आहे. कोणी येत आहे का, कोणी काय करताय का हे पाहत होतो. पण ते सगळं वातावरण बाहेर लोक पळताय, त्या पोलीस त्याच्या मागे पळतायत, स्मगलर सारखे त्याच्या पाठीमागे पळतायत. कोण काय करताय, काय करावं कळत नव्हतं. शेवटी तसं चालू असताना मी बघितलं, एक मुलगी उभी राहिली. म्हणे सर इकडे या. म्हटलं आता काही ते शंका असेल. ती उभी राहिली. म्हटलं काय रे बेटा. तिने हातात कॉपीचा कागद होता आणि तिने मला विचारलं, सर यातला प्रश्न पडलाय का. म्हटलं बैस खाली, काय कळतं का तुला. ती बिचारी बसली खाली, इकडे तिकडे पाहत होती, काही तिला कळत नव्हतं. मग शेवटी मी बघायचं नाही कोणी, लिहा पेपर लिहिण्याकडे लक्ष द्या सांगत होतो त्यांना. एक मुलगा सारखा शर्ट वर करायचा, हातमध्ये घालायचा आणि कशीतरी शोधायचा आणि काढायचा, पाहत राहायचा. त्याने एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं, काय सापडत नव्हतं. तो शर्ट वर करायचा तेव्हा ते विचित्र, ते सगळ्यांच्या लक्षात यायचं. मी म्हटलं अरे उभा राहतो तू, काय ते शर्ट का वारंवार वर करतोय. म्हणजे काही नाही सर, माझ्याकडे काही नाही आहे, उभा राहा. मी त्याला त्याचा शर्ट वर करायला लावला. त्यांनी एकेका प्रकरणाच्या अशा पुरचुंड्या करून त्या बेल्टच्या पट्ट्याला लावल्या होत्या, जसं की त्या बंदुकीच्या गोळ्या लावलेल्या असतात. आणि पुढे एक अनुक्रमणिका होती की ज्याच्यावर या नंबरची कोणत्या चॅप्टरचा आहे हे त्याच्यावर लिहिलेलं होतं. म्हटलं काढते, ते काढते. सर तुम्ही ना ओळखलं नाही मला, सोनवणे हवालदाराचा मुलगा आहे ना मी. बैस खाली. काय परिस्थिती झाली होती माझी. तो बसला, सगळे तसंच पेपर लिहित आहेत. काय करावं कळत नव्हतं. तो काहीतरी लिहितोय, काय लिहितोय कळत नव्हतं. चाललाय. शेवटी बेल पडली, पहिला पेपर संपला, पेपर जमा केले आणि त्या गर्दीतनं मी बाहेर आलो. बाहेर येत होतो, मुलांचा आरडाओरडा इतका जोरात होता. सर्वजण हातातल्या त्या कागदांचे चिरोट्यांचे ते चिटोरे करून अशा आकाशात उडवत होते. कसला तरी आनंद व्यक्त करत होते. माझ्या मनाला ज्या यातना होत होत्या त्या यातना मी कोणाजवळ व्यक्तही करू शकत नव्हतो, दाखवू शकत नव्हतो. हे चाललंय काय विचार करून करून डोकं फुटायची वेळ होती, पण त्याचं उत्तर मात्र त्यावेळेला माझ्याकडे नव्हतं. पहिला पेपर झाला, दुसरा पेपर, तशीच गर्दी, तसंच पळापळ, तशीच सुरुवात, त्याच पद्धतीने. आता यावेळेला मी तिसऱ्या मजल्यावर होतो. तिसऱ्या मजल्यावर मी पेपर वाटतोय. ते दिले सगळे वाटले, पोरांनी त्याच पद्धतीने सुरू केलं. मागच्या बिल्डिंगवरनं तसेच मुलं चढतायत, तसेच पळतायत, जिन्यातनं चढतायत, पळतायत, तेच चाललंय. काय करावं कळत नाहीये. मुलांनाशी काय बोलावं कळत नाही, कारण कोणी ऐकायच्याच मूडमध्ये नाही. पेपर लिहितायत, काय लिहितायत हे त्यांनाही माहिती नाही, पण पेपर लिहितायत. एवढ्यामध्ये एक पोलीस हवालदार जरा जाड शरीराचा होता, धापा टाकत 3 जिने चढून वर आला. त्या वर्गात, माझ्या वर्गात त्याचा मुलगा होता. पळत गेला आणि कॉपीची बंडलं त्याच्या मुलाजवळ दिली. मी पाहत होतो. तो बाहेर त्याला मुलाला कॉपी देऊन बाहेर आला आणि तो एकदम मटकन खाली बसला. मी त्याच्याजवळ गेलो. म्हटलं साहेब काही झालं का. म्हणजे मला चक्कर येतोय. तो चक्कर येतोय म्हटल्यानंतर मी त्याच्यावर बसलो. म्हटलं साहेब जरा बसा, शांत व्हा, लिहितोय तो पेपर, काय तुम्ही धावपळ करू नका, बसा. आणि पाणीवाल्याला बोलवलं, वॉटर बॉय. म्हटलं अरे इकडे रे,
साहेबांना पाणी दे, इकडे यांना पाणी दे. तो म्हणला सर माझ्याकडे पाणी नाही आहे. हा, मग त्या बादलीत काय आहे? कॉप्यांचे गठ्ठे आहे, पोरांना वाटायचे आहे. परत धक्का. काय करावं काही कळतच नव्हतं. पोरं काय लिहितायत माहिती नाही, बाप काय करतायत माहिती नाही, पालक आपल्या पोरांसाठी काय करतायत हे पालकांना माहिती नाही. कसे तरी पोरं ते त्या ठिकाणी पेपर लिहितायत. तिथून त्याच वेळेला आमचे बिल्डिंग कंडक्टर आले. बिल्डिंग कंडक्टर आले. मी म्हटलं हे साहेब आले, राहिले नीट बसा, लाईनमध्ये बसा, साहेब आले नीट बसा. आमचे बिल्डिंग कंडक्टर साहेब उभे राहिले आणि म्हटलं इकडे लक्ष द्या रे सगळे. हे बघा, पूर्ण पेपर लिहायचा आहे 100 मार्कांचा, व्यवस्थित लिहा, काळजी करायची नाही, घाईगर्दी करायची नाही, व्यवस्थित लिहा. आणि हे बघा, जे कामाचं नशीन ना ते या डब्यात टाका. धक्काच बसला. जे बिल्डिंग कंडक्टर सांगतायत जे कामाचं नशीन तुमच्या जवळचं ते त्या डब्यात टाका, कारण शिपाईजवळ एक डब्बा होता. काही पोरांनी फटाफटा ते काढलं होतं, टराटर पडताय, याच्यात टाकताय म्हणतात. एक डब्बा, दुसरा डब्बा भरला, तो पळत फेकून येतो आहे, त्या दुसऱ्या वर्गातनं फेकून येतो आहे. बाहेर बघितलं ते सगळे कॉपीचे ढीग तिथे जमा झालेले, त्याला पेटवलेलं होतं आणि त्या पेटवल्याच्या ज्वाळा आकाशाकडे झेपावत होत्या. मी विचार करत होतो, हे सरस्वती मातेचं मंदिर, अरे ज्या मंदिरामध्ये सरस्वतीलाच पेटवलं जात आहे, ती सरस्वती यांना प्रसन्न होईलच कशी? पण ते माझेच विचार होते. कोण ऐकायला तयार नव्हतं, कोण पाहायला तयार नव्हतं. सर निघून गेले. तोही पेपर संपला. माझ्या डोक्यात परत तीच विचार, या मुलांचं होणार कसं काय, हे करतील काय पुढे? पुढचा पेपर तर इंग्रजीचा होता. डबल तयारी केलेली मुलांनी. एक सेट जर पकडला गेला तर दुसरा सेट पाहिजे कॉपींचा. बाहेरचे तसेच तयार असलेले सगळे. आता बाहेरून फेकणारे, कॉप्या फेकणारे कोण होते? त्यांना काही कळत होतं का? कोणत्या कॉप्या ते फेकतायत, कशा फेकतायत, ते लिहितोय ते आपण बरोबर देतो आहेत का, हे न समजणारे सगळे होते. त्यामुळे या मुलांचं भवितव्य काय होईल हे कळत नव्हतं. मुलांना फक्त एकच आनंद होता की मी कॉपीतून काहीतरी लिहितोय, पण ते बरोबर लिहितोय का चुकीचं लिहितोय हे मात्र त्यांना कळत नव्हतं. सुरुवात झाली. इंग्रजीचा पेपर होता आणि मला भीती होती की या पेपरला कदाचित बोर्डाची गाडी येणार म्हणून जास्त भीती. पण मुलांचं उलट होतं. इंग्रजीचा पेपर पास झालोच पाहिजे म्हणून जास्तीत जास्त कॉप्या कशा करायच्या हे त्यांचे प्रयत्न. प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर लगेच सुरू झालं, तो काय पाहतोय, ते काय पाहतोय, कोणी बाहेरून फेकताय, परत कुठेतून पुस्तकं काढतोय, काय सगळं चालू झालं. कॉप्या लपवण्याचे ठिकाणं, अरे सांगायला लाज वाटेल आपल्याला, पण तिथून जे काढतायत मुलं मुली ते आपल्याला पाहायला लाज वाटते, पण त्यांना लाज वाटत नाही की आपल्याकडे कोणीतरी काही पाहत आहे. त्या पेपरला एक मुलगी अशी मी सहज फिरत असताना लिहिलं, एका बाजूला क्वेश्चन नंबर 7A लिहिलेला होता. त्याच्या समोरच्या पानावर प्रश्न क्रमांक 7A लिहिलेला होता. उत्तर इकडे प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर 7A, इकडे पण प्रश्न मराठीत प्रश्न क्रमांक 7A. सेम हेच उत्तर इकडे. मी तिला सहज विचारलं, म्हटलं का रे बेटा तू हा एकच प्रश्न 2दा का लिहिला? मग म्हणे नाही सर बरोबर आहे. कसं काय? नाही दोन्ही प्रश्न बापानंच पाठवले आहे. म्हटलं बावळट, एकाच प्रश्नाचे उत्तर तुझ्या बापानी जर 10 पाठवलेले का तेच लिहिशील का? कळतंय का तुला काय लिहिता येते, काय कळावं तेवढं पण कळत नाही. त्यामुळे बरोबर आहे सर ते. तरीही ती मला म्हणते बरोबर आहे सर ते. काय कळत नव्हतं मला की नेमकं हे पोरं करतायत काय. पुढे गेलो. थोड्या वेळानंतर बाहेर लक्ष ठेवायचं, पोरं करता जाय तो गोंधळ. मी परत एकाजवळ गेलो. तो लिहित होता दी इनडोअर गेम आय लाईक मोस्ट, निबंध. म्हटलं अरे वा छान, बघितलं काय लिहिलं, इंडोअर गेम आय लाईक मोस्ट, कॉपीतून लिहित होता. वरचंच वाक्य, वरचंच शब्द लिहिला क्रिकेट. मी त्याला म्हटलं अरे तू इंडोअर गेम तू क्रिकेट कसं काय लिहितोय? नाही म्हणे सर बरोबर आहे. तू मला सांगतो बरोबर आहे, माझ्या काकांनी पाठवला आहे.
माझे काका इंग्रजीचे ट्युशन घेतात. हा धक्का. काय करावं या मुलांचं, काय होईल यांचं, धक्क्यावर धक्के बसत होते, कळत नव्हतं. एवढ्यामध्ये एक मुलगी कोपऱ्यातनं उठली, दुसऱ्याला विचारत होती, तू एसे लिहिला का? ते म्हणते हो. कोणता लिहिला एसे? हा काय लिहिला एसे? कोणता एसे? अहो म्हणजे कोणता एसे? हा काय इथे एसे लिहिलाय ना? तिच्याजवळ जी कॉपी बाहेरून पाठवली होती त्याच्यावर वरती त्या बाहेरून पाठवणाऱ्यानं वरती लिहिलं होतं एसे. तर ती म्हणे हा काय एसे आहे? मी पाहत होतो, का हसावं का रडावं का यांच्यासाठी काय करावं काही सापडत नव्हतं, काही कळत नव्हतं. अशी परीक्षा चालू आहे, हे सगळं घडतंय, काय करावं हे कळत नसताना एक सहज माझं लक्ष कोपऱ्यातल्या एका मुलाकडे गेलं. त्याचा फ्रॅक्चर, उजवा हात फ्रॅक्चर झालेलं होतं, हा गळ्यात बांधलेला होता, तो शेजारी बसला होता आणि रायटर त्याचा पेपर लिहित होता. आता मला माहिती होतं की तो आमच्या गावातल्या एका श्रीमंत माणसाचा नातू होता. मी सहज त्याला विचारलं, म्हटलं का रे तू दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बसतोय 12वीला? म्हणे हो सर, इंग्रजीचा पेपरच राहून जातोय. बरं, म्हटलं आता काय हा प्रताप केला, काय ॲक्सिडेंट केव्हा झाला? म्हणे नाही सर, ॲक्सिडेंट झालाय. मग खोटं खोटं डॉक्टरांकडनं सर्टिफिकेट घ्यायसाठी ते प्लॅस्टर केलाय. डॉक्टरने खोटं खोटं सर्टिफिकेट देऊन टाकलं, मग मला रायटर भेटला. मग आता माझे बाबा सांगले मला, आजोबा म्हणत होते काहीही कर, यावेळेला 12वी पास झालाच पाहिजे, तुला इंजिनिअरिंगला टाकणार आहे मी. एकदा इंजिनिअरिंगला टाकलं की मग तुझा प्रश्न सुटून जाईल. धन्य ते आजोबा, धन्य तो मुलगा, धन्य त्याचे वडील, धन्य ते डॉक्टर, धन्य ते रायटर, न धन्य ते सगळंच, आणि धन्य ते आम्ही. हे आम्ही करतोय. काय करावं कळत नव्हतं, उत्तर सापडत नव्हतं. लक्ष सगळं बोर्डाच्या गाडीकडे कोणी येत आहे का म्हणून. वर्गातला गोंधळ कसा थांबवायचा कोणी ऐकायला तयार नाही. त्याच्यामध्येच थोडासा वेळ बाकी होता, तरी चालला होता गोंधळ गोंधळ गोंधळ. एक जणांनी उगीच बाहेर कुठेतरी फटाके फोडले. ते बाहेर फटाके फोडले म्हणून सगळ्यांनी आपल्या जवळच्या कॉप्या फेकल्या. आता सगळ्या म्हटलं काय झालं मला कळलं नाही. म्हणजे सर फटाके फुटले की बोर्डाची गाडी येते. त्यांनी कॉप्या फेकल्या, बोर्डाची गाडी आलीच नाही. बोर्डाची गाडी आली नाही, कॉप्या तर फेकल्या गेल्या. आता काय करायचं? मग का रे तू तो हा लिहिलाय का, का रे तू तो लिहिलाय का? इतकी दयनीय अवस्था मुलांची मी पाहत होतो. हीच ती मुलं की जी वर्षभर नुसता गोंधळ घालतात, काही शिक्षकांना पिरियड घेऊ देत नाहीत, काही नुसती मुलींची टिंगल करतात, काही आईवडिलांकडे लक्ष नाही, आपली परिस्थिती काय याची जाण नाही. हे अशी सगळी मुलं, कदाचित यात चांगले असण्याची शक्यता आहे काही, पण या वाईटांचं प्रमाण एवढं मोठं दिसत होतं की त्यामध्ये हे चांगले कुठे आहेत हे सापडणंच कठीण होतं. तोही पेपर संपला. बायोलॉजीचा पेपर होता. बायोलॉजीचा पेपर होता. मी वर्गात घुसलोच म्हणावं लागलं, कारण त्या वर्गामध्ये इतके मुलं होती की त्यांना काढताना म्हणजे बाजूला करत असताना मला घुसणं हा शब्द जास्त वापरावा लागला. कसा तरी घुसलो, बाहेर काढलं त्या मुलांना, आणि कॉपी द्यायला जी मुलं येत होती त्या मुलांना मी सूचना देत होतो. हे बघा रे, आज बोर्डाची गाडी येण्याची शक्यता जास्त आहे, कोणी आपल्याजवळ कॉप्या ठेवू नका, असल्या तर ठेवा, नाहीतर जर पकडला गेला तर त्याला मी जबाबदार राहणार नाही. एवढ्यामध्ये एक मुलगा खाली पॅन्ट वर करायचा थोडासा आणि कुठून तरी कॉपीचं हे काढायचं आहे, एक कॉपी ती काढली, पाहायचा आणि असा चोळाबोळा करायचा आणि वरतून आपल्या बनियनमध्ये टाकायचा. एकदा टाकलं, दोनदा टाकलं, खालून काढतोय, जमा करतोय आणि बनियनमध्ये वरतून टाकतोय. त्यामध्ये ते संख्या इथे वाढत चालली, एक कॉपी, दुसरी कॉपी, तिसरी कॉपी. नंतर ते असं करता करता करता
सफोकेशन. ऑक्सिजन येऊन जातो. करता करता होत सर आपण हां हां ते असं करता करता काय वाक्य. एक मिनिट. तसं करता करता असं होतं. येतात ते कंटिन्युएशनमध्ये वाक्य. हां, तो असं करता करता त्याच्या छातीवर ती छाती फुगायला लागली. ते बनियनमध्ये ते खालतून काढतोय, कोंबतोय, खालतून काढतोय, कोंबतोय. मी त्याला म्हटलं, उभा राहा. अरे काय चाललंय काय तुझं? नाही म्हणजे, सर माझ्याकडे कॉपी नाही. अरे म्हटलं, मूर्खा, ते 5 मिनिटापासून खालून काय काढतोय, ते चोळे बोळे काय करतोय, ते बोळे वरतून काय टाकतोय, ते छाती काय फुगली आहे, ते दिसतंय कसं, काढ द्या. ते काढलं त्यांनी, माझ्या हातात घेतलं मी आणि पाहायला लागलो आणि मला हसू आलं. मी त्याला म्हटलं, बरोबर आहे, तुला कसं काय सापडेल रे? पेपर बायोलॉजी फर्स्टचा आहे, सगळ्या कॉप्या बायोलॉजी सेकंडच्या आणलेस तू. त्याचं पुढचं वाक्य त्याने धक्काच बसला मला. म्हणे, का पेपर सेकंडचे आहे त्या? माझी आई तर मला रोज बरोबर काढून देते. हा दुसरा धक्का. आई रोज कॉप्या जाताना, परीक्षेला जाताना बरोबर काढून देते. पहिलीच आई बघितली मी. कारण मला आई माहिती होती. मला शिवबाची आई माहिती होती. मला गांधीजींची आई माहिती आहे. मला विवेकानंदांची आई माहिती आहे. अरे ह्या अशा आया की ज्यांनी आपल्या पुत्रांना असं घडवलं की आदर्श माता कशा असाव्यात हे त्यांच्याकडनं शिकावं. आणि याच्या आईने त्याला चुकीच्या कॉप्या दिल्या. काय करावं कळतच नव्हतं. या मुलांचं होणारच काय, होईलच कसं, विचार करता करता डोकं फुटायची वेळ होती. परंतु माझ्याकडे मी काहीही करू शकत नव्हतो. मी हतबल होतो, कारण मला नोकरी करायची होती. शेवटचा पेपर गणिताचा होता. गणिताचा पेपर आज 100% गाडी येणार हे ठरलेलं होतं. म्हणून सर्वात जास्त परीक्षेची भीती मला होती. मुलांना कुठल्याही मुलाला टेन्शन नाही, ताण नाही, कुठलीही काही शंका नाही. नेहमीप्रमाणे सगळे जमा झालेत. सगळ्या पद्धतीने त्याच पद्धतीने पेपर लिहितात, त्याच पद्धतीने कॉप्या चालल्या आहेत, त्याच पद्धतीने सगळ्याच्या सगळा गोंधळ आहे. ते चालू असतानाच अचानक आमचे चीफ कंडक्टर आमच्या वर्गामध्ये आले. आता हे आमचे चीफ कंडक्टर जरा साधं व्यक्तिमत्व होतं. ट्राउझर घालायचे, पायजमा आणि नेहरू शर्ट घालायचे. छोटीशी मूर्ती होती सावळीशी. त्यांनी वर्गात पाय टाकता बरोबर एक मुलगी उभी राहिली आणि त्या मुलीनी त्यांना म्हटलं, का रे तू ना आणली नाही माझ्या कॉपी? अरे बापरे, मला धक्काच बसला. मी पाहत होतो इकडे, तेही माझ्याकडे पाहायला लागले. ती मुलगी चीफ कंडक्टरला विचारते, तू नाही काढल्या माझ्या कॉपीज? म्हटलं, बेस खाली. ते बिचारे बोलले नाही काही. ते बाहेर निघून गेले. दुसऱ्या वर्गात न जाताना ते डायरेक्ट त्यांच्याच ऑफिसमध्ये निघून गेले. मी रागावलो तिच्यावर. ए मूर्खा, तुला कळतं का तू कोणाशी बोलतीये? ते चीफ कंडक्टर आहेत. नाही ना सर, मा बापानं अशाच या शिपाया सांगाल त्यांना द्यायला, तो जाणणार होता माझ्या कॉप्या. म्हटलं, बावळट, तो शिपाई नाही आहे, ते चीफ कंडक्टर आहे, बैस खाली. तो बिचारे ते खाली बसली आणि त्यामध्ये माझं लक्ष सगळं होतं तिकडे बाहेर. आज बोर्डाची गाडी येणार, बोर्डाची गाडी येणार. एवढ्यामध्ये बोर्डाची गाडी येण्याची शिपायाकडनं सूचना मिळण्याच्या अगोदर परत जोरजोरात फटाके फुटले. आता मुलांना असं वाटलं त्यावेळेला गाडी काही आली नव्हती, आताही काही येणार नाही. पण त्यांनी फेकण्याच्या अगोदर शिपाई पळत आला. बोर्डाची गाडी आहे, फेका, बोर्डाची गाडी आहे, फेका. सर्वजण फेकतायत आपल्या जवळचे, कोण खिडकीतनं, कोण कुठनं. बरेचसे लोक माझ्या अंगावर फेकताय. मी जमा करतोय. नीट बेस, नीट बेस रे, लाईनमध्ये बेस, बोलायचं नाही, हे कर. मी ते वेचतोय. ते मी वेचून त्या कॉपी त्या डब्यात टाकतोय. काय करावं कळलं. माझेच पाय लटलट कापत होते. समजा बोर्डाची गाडी आली, माझ्याच रूममध्ये ते आले आणि कोणाजवळ कॉपी सापडली, माझं काय होईल, एवढी भीती मला. असताना मी बघा बरं, कोणाकडे असलं तर काढून टाका, कोणाकडे असलं काढून टाका. आता त्यावेळेला माझ्या त्या रूममध्ये एक वयस्कर बाई पण परीक्षेला बसली होती. काही तिची परिस्थिती असेल काही,
साडी घातलेली होती, तिने ब्लाऊज घातलेलं होतं आणि ती पण कॉप्या करत होती प्रामाणिकपणे. मी त्यांनाही म्हटलं, मॅडम काही तुमच्याकडे असलं काढून टाका बरं. तर त्या बिचारीने काढलं होतं, पण एक कॉपी कुठेतरी त्या ब्लाऊज आणि पदराच्या आत कुठेतरी ते अर्धवट दिसत होती. आता सांगायचं कसं त्या बाईला, हा मोठा प्रश्न आला. आणि साहेब तर येत आहे, या वर्गातनं त्या वर्गात जात आहे, माझे पाय लटलटत आहे. त्या मॅडमला परत म्हटलं, मॅडम काही असलं तर काढून टाका बरं जवळचं. असं तसं आता सांगायचं कसं एवढ्यात माझ्या लक्षात आलं की माझ्या समोरच्या रूममध्ये लेडीज सुपरवायझर होत्या. मी पटकन त्यांच्याकडे गेलो, म्हटलं, मॅडम जरा तुम्ही प्लीज इकडे या, त्या बाईंकडे ती कॉपी दिसते, जरा काढून घ्या. त्या बाई आल्या, त्यांनी त्या बाईंकडनं ती कॉपी काढून घेतली. ते त्यांच्या रूममध्ये गेले. तोपर्यंत पुढून साहेब आमच्या रूममध्ये एंट्री. पाहतायत सगळे खाली बसले आहेत. एकही मुलगा लिहित नव्हता, फक्त पेन असा धरलेला. 2 मुलं पेन्सिलीने रेषा मारत होते, बाकीचे बसले आहेत. साहेब चालले आहेत, फिरतायत, माझे पाय लटलट कापतायत. कोणाकडे काही सापडत आहे का, कोणाला उठवतायत का, कोणाला काही करतायत का. साहेब इकडून आले, इकडून असे निघाले, बाहेर निघाले. साहेब माझ्या रूममधनं गेले. मुलांना झालेल्या आनंदापेक्षा मला झालेला आनंद जास्त होता की साहेब गेले. आपल्या वर्गात कॉपी पकडली गेली नाही. त्या वर्गातनं करत 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 साहेब ऑफिसमध्ये बसले असतील. ऑफिसमधनं काय झालं असेल त्यांचं. बोर्डाची गाडी तिथून गेली. बोर्डाची गाडी गेली आणि शिपाई परत आला. गाडी गेली रे म्हणता बरोबर परत कॉप्यांचे लोटचे लोट बाहेरून फेकतायत. ते यांनी कुठे लपवून ठेवले आहेत ते काढतायत. परत सुरू. तोपर्यंत एक मुलगा माझ्याकडे आला, म्हणजे सर त्या फेकी द्यायला कॉप्या कुठे आहे. म्हटलं का बरं रे बाळा. त्याच्यात माझी रिसीट फेकाई गेली आहे. म्हटलं हे पाय भाऊ, आता तुझी रिसीट आहे ना तिकडे समोर बघ, त्या ज्वाळा दिसत आहेत ना मोठ्या मोठ्या, त्यात ती गेली आणि आता तुला काही काम नाही त्याच्या रिसीटचं. शेवटचाच पेपर आहे, जा आता घरी. तो बसला. काय करावं मला कळतच नव्हतं. पण शेवटी ज्या कार्बन कॉपीचा आल्यात बाहेरून, त्यातली एक कॉपी लिहित असताना मुलगा, मी सहज त्याच्याजवळ उभा राहून पाहत होतो. मी त्याला म्हटलं, बेटा अरे तू जो हा प्रश्न लिहितो आहे हा प्रश्नपत्रिकेत नाहीच आहे. म्हणे असं कसं काय, बरोबर आहे ते. अरे बरोबर काय आहे, त्या प्रश्नपत्रिकेत हा नाही आहे ना, तू लिहितोय तू. नाही सर, माझ्या बापानं हे 100 रुपयाला एक भेटते बाहेर कॉपी, ते 100 रुपयाला घिसून पाठवली आहे, ते बरोबर आहे. तो लिहितो आहे. मला परत माझं डोकं असं फुटतंय की काय असं झालं. काय लिहितायत कळतच नव्हतं. एकाने कमाल केली. मी त्याला म्हटलं, का रे तू प्रश्न इथं 7वा कसा काय लिहितो आहे. प्रश्नपत्रिकेत 5च प्रश्न आहे, तू 7वा कसा काय लिहितो आहे. म्हणे नाही सर ते बरोबर आहे. तो मला म्हणतो बरोबर आहे, माझ्या काकानं पाठवलं आहे ते बरोबरच आहे. धक्कावर धक्के बसत होते. काय करावं कळत नव्हतं. शेवटी एकदाची बेल झाली. पेपर संपला. सगळ्यांनी, बाकीच्यांना काय वाटलं माहिती नाही, पण मला मात्र खूप आनंद झाला. माझ्या डोक्यावरचं सर्व बोझच उतरलं आणि मी ठरवलं होतं की मला माहिती होतं की साहेब जेव्हा येतात तेव्हा एक शेरा मारून जातात परीक्षेच्या संदर्भात. तो काय शेरा मारला हे मला बघायचं होतं. म्हणून मी माझ्या ऑफिसमध्ये गेलो आणि माझ्या सुप्रिटेंडेंट आमच्या त्या रजिस्ट्रारला विचारलं. म्हटलं भाऊसाहेब मला जरा त्या साहेबांनी मारलेला शेरा दिसेल का. म्हणे हो का नाही, ह्या काय इथंच आहे. मी बघितलं, साहेबांनी शेरा मारलेला होता. आज दिनांक या तारखेला इथे आलो असताना HSC केंद्राला भेट दिली असता परीक्षा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत होती. खाली सही शिक्का. माझा जीव संतापला. मी सहजत्या भाऊसाहेबांना म्हटलं, हो भाऊसाहेब त्या लोकांना ह्या मोठमोठ्या ज्वाळा कशाच्या दिसत आहेत, हे ग्राउंडवर सगळे कागद पसरले आहेत, हे कशाचे आहेत, हे दिसलं नाही का, ही शिस्तबद्ध, ही व्यवस्थित. ते हसले. म्हणजे सर तुम्ही कशा करतात रागा करताय, तुम्हाला माहिती नाही आहे, अजून पहिलं वर्ष आहे तुमचं. हो म्हणे सर काय असतं, ती सिस्टीम आहे. पाकिट दिलं की सगळं बंद होतं. हा शेरा मारतो, हा शेरा मीच लिहिला आहे,
ते फक्त सही करता. म्हणे पाकिट. म्हटलं कसलं पाकिट? अरे म्हणे काय सर काय सांगता. काही नाही सर, विद्यार्थी संख्येनुसार ठरलेलं असतं किती हजार त्याच्यात टाकायचे. तेवढे हजार टाकले, ते पाकिट बंद करून त्यांना दिलं की हा शेरा मीच लिहितो, त्याने सही केली की ते निघून जातात. आता मात्र मग माझा मात्र जीव संतापत होता. मी घरी आलो, संतापाच्या भरात घरी आलो. काय करावं मला कळत नव्हतं. पण संध्याकाळी माझ्या शेजारचे काही 2-4 माझे मित्र आले, आजूबाजूचे काही मित्र आलेत आणि सगळ्यांच्या गप्पा रंगल्या. अरे आमच्या सेंटरवर तर अशी मजा झाली. आमच्या सेंटरवर पालक मागून 3-3 मजले चढत होते. अरे एक तर पडला, हाडच मोडली, हॉस्पिटलला नेलं. हसून सांगतायत, अरे हे तर काहीच नाही रे, आमच्या वर्गात सरांनी बोर्डवर लिहून दिले प्रश्नांची उत्तरं. अरे हे तर काहीच नाही, आमच्याकडे तर कुणी आलंच नाही. काय काय सांगत होते आणि माझा जीव इकडे खाली वरत होता. मी विचार करत होतो, हे काय चाललंय काय? ही अशी मुलं बिना ज्ञानाने जेव्हा पुढे जातील तेव्हा हे काय करतील? हे काय करू शकतील? हे सर्व लोक आज आनंदात आहे, मजा मारताय, त्यांना इतका आनंद होतोय प्रचंड या कॉपी करण्याचा. पण यांचं भवितव्य काय? आज आम्ही यांना देशाचे आधारस्तंभ म्हणतो. अरे हे स्वतः किडलेले आधारस्तंभ स्वतःला नाही आधार देऊ शकणार तर देशाला आणि त्यांच्या कुटुंबाला काय आधार देतील हो? आणि हे बिना ज्ञानाची समजा डिग्र्या मिळवलेली मुलं, समजा हा डॉक्टर झाला आणि याला मी सांगितलं की जा रे आता तू ऑपरेशन कर, काय करेल हा? याला सांगितलं जा रे तू इंजिनियर झाला असाच बिना ज्ञानानं, जा तू आता समुद्रात पूल बांध, काय बांधणार आहे तो पूल? बांधू शकेल? ऑपरेशन करू शकेल? हा लोकांना जिवंत ठेवू शकेल? काय काय चाललंय, काय होतंय काय? आणि मित्र मला हे सगळं शिक्षण क्षेत्र खरं यमुनेचा डोह दिसतोय. हा यमुनेचा डोह हे शिक्षण क्षेत्र दिसत आहे आणि त्यामध्ये हा कॉपीरूपी कालिया त्यामध्ये इतकं विष ओततोय की ते विष पाहून माझी मुलं तडफडताना मला दिसत आहेत. पण दुर्दैव माझं की या कालियाला ठेचणारा कृष्ण मला कुठेही दिसू नये. हाच तो काटा आहे की जो माझ्या मनामध्ये खोलवर रुतलेला आहे. तो खुपतोय मला, तो मला वेदना देतोय, त्रास देतोय आणि मी तो काढायचा प्रयत्न करतोय. पण तो कृष्णाचा मला अजून पत्ता लागला नाही. कारण मला एकच गोष्ट माहिती आहे की जे शाश्वत सत्य आहे आणि ते म्हणजे कष्टाशिवाय फळ नाही आणि ज्ञानाशिवाय यश नाही. यश नाहीच. धन्यवाद.